आर्यन, त्या माणसाला मदतीची गरज आहे. मी जाऊन त्याला मदत करू का? खूप छान कल्पना आहे अनन्या. मदतशील नागरिक बनणं म्हणजे इतरांची काळजी घेणं आणि आपल्या समुदायाला अधिक चांगलं बनवणं. चला, आपण सर्वांनी मदतशील नागरिक कसं बनायचं ते शिकूया. मदतशील नागरिक बनणं म्हणजे काय? तुमच्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घेणं, समुदाय सुधारण्यासाठी तुमचं योगदान देणं, नियम पाळणं आणि इतरांना तसं करण्यास प्रोत्साहित करणं. हो, हे तर खूप सोपं वाटतं. मी सहज करू शकते या गोष्टी. अगदी बरोबर अनन्या. प्रत्येक छोटी दयाळूपणाची कृती महत्वाची असते. आपण मदतशील नागरिक होण्यासाठी हे करू शकतो. इतरांना मदत करा, गरजवंतांना मदत करा आणि इतरांचा सन्मान करा. वा, इतरांना मदत केल्याने सगळ्यांनाच आनंद होतो. मलाही. स्वयंसेवा करा. सामुदायिक स्वच्छता मोहिमांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्या. सकारात्मकता पसरवा, दयाळू बना आणि इतरांनाही मदत करण्यासाठी प्रोत्साहित करा. मदतशील नागरिक बनणं महत्वाचं आहे कारण या गोष्टी तर खूप सोप्या आहेत. मी आजपासूनच सुरुवात करू शकते. हे आनंदी आणि काळजी करणारा समुदाय तयार करतं. हे इतरांना तसंच करण्यासाठी प्रेरित करतं. वा, मी कधीतरी अशाच गटाचा भाग बनून अधिक लोकांना मदत करायला आवडेल. हे आपल्याला अभिमान आणि जबाबदारीची जाणीव करून देतं. मदतशील नागरिक बनण्याची हीच तर जादू आहे अनन्या. तुला माहितीये का, भारतात असे अनेक समुदाय सेवा गट आहेत जिथे लोक स्वयंसेवा करून गरजूंना शिकवतात, स्वच्छता करतात किंवा मदत करतात. समाजाला परत देण्याचा हा खूप छान मार्ग आहे. आर्यन छान केम आर्यन छान काम केलंस अनन्या. मदतशील नागरिक बनण्याने इतरांनाही आणि स्वतःलाही आनंद मिळतो. नागरी मदतनीस आपल्याला आठवण करून देतात की मजबूत समुदाय तयार करण्यात प्रत्येक भूमिकेला महत्त्वाचा आहे. आर्यन, मदतशील नागरिक बनण्याने इतरांनाही आणि स्वतःलाही आनंद मिळतो. धन्यवाद आर्यन. मी नेहमीच माझ्या समुदायातील लोकांना मदत करण्याचे मार्ग शोधेन.